अगदी 5 मिनिटांमध्ये कुरकुरीत आणि चटपटीत नाश्ता तयार होतो। जे घरी अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये झटपट असा नाश्ता तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एक बाउल घेतलेला आहे, तर मोठा अशा प्रकारे बाउल घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेते। पाण्यामध्ये आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे। 3 चमचे बेसन पीठ टाकून घेते, तर मोठा चमचा आहे। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत मी। 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कांद्याची पात आहे। तर सगळ्या भाज्या मी आता टाकून घेणार आहे। तुम्हाला अजून काही ॲड करायचे असतील, गाजर वगैरे, ते तुम्ही करू शकता। तर सगळ्या भाज्या मी टाकून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथे पाहू शकताय सपाट वाटी मी रवा घेतलेला आहे। तर रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर बारीक रवा आहे, बारीक नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या। त्याच्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा जिरे टाकून घेतले। त्याच्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय आपल्याला गाठी न होता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। रव्याच्या नाही पण बेसन पिठाच्या लगेच गाठी होतात, म्हणून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे मसाले आता मिक्स झालेले आहेत। एकही गाठ न राहता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मी आता छान मसाले मिक्स करून घेतलेले आहेत रव्यामध्ये आणि बेसनमध्ये। तर आपल्याला आता साईडला ठेवायचे 10 ते 15 मिनिटांसाठी। रवा जे आहे मस्त फुलेल आणि दाटसर असं घट्ट आपलं बॅटर होईल, म्हणून आता 10 मिनिटं साईडला ठेवलं होतं। पाहू शकताय रवा मस्त फुललेला आहे आणि आपल्याला असं बॅटर पाहिजे। बॅटर रेडी झालेला आहे। अशा प्रकारे अजून मी मिक्स करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा। तर चिमूटभर मी इथे खायचा सोडा टाकते, त्याच्याने मस्त फुलतील। आता खायचा सोडा मी छान मिक्स करून घेते, चमच्याच्या साहित्यानेच मिक्स करते, कारण गाठी बिलकुल राहिलेल्या नाहीत। आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। तुम्ही इथे कलरसाठी चिमूटभर हळद घातली तरीही चालेल, पण इथे हळद घातलेली नाही आहे मी। त्याच्यानंतर गॅसवर ठेवलेला आहे तडका पॅन। तर तडका पॅनमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे, कोणता तवा नाही, कोणती कढई नाही, काहीच नाही। तडका पॅनमध्ये पूर्ण ही रेसिपी बनवून घ्यायची आहे। तर तडका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे। तुम्ही तेलाऐवजी मुलांसाठी बनवत असाल तर तूप घालू शकता। त्याच्यामध्ये मी अगदी थोडेसे मोहरी घातलेली आहे, त्याच्यानंतर थोडेसे जिरे घातलेले आहेत। मोहरी आणि जिरे छान फुलल्या गेलेले आहेत, पाहू शकताय। त्याच्यानंतर आपल्याला जे बॅटर करून ठेवलं होतं आपण ते टाकायचं आहे। चमच्याच्या साहित्याने मी अशा प्रकारे बॅटर टाकून घेते आणि अशा प्रकारे पसरवते थोडंसं। असं पसरवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं ह्याच्यावर आणि 1 ते 2 मिनिटं स्लो गॅस करायचा आहे आणि स्लो गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेले आहेत। 2 मिनिटानंतर पाहू शकताय मस्त फुललेला आहे। आता याला पलटवूयात आपण। पाहू शकताय मस्त कलर आलेला आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता काही झाकण ठेवायचं नाही आपल्याला, झाकण न ठेवता अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे। किती छान फुललेला आहे, खूप छान झालेला आहे। अशाच प्रकारे दुसरंही बनवून घ्यायचं आहे। तेल टाकायचे तडका पॅनमध्ये, त्याच्यानंतर अगदी थोडीशी मोहरी टाकून घ्यायचे, जिरे टाकून घ्यायचे आहेत। मोहरी जिरे छान तडतडू द्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बॅटर। तडका पॅन गरम आहे म्हणून लगेच कढल्या जाते। आता गॅसची फ्लेम स्लो ठेवा, झाकण ठेवून 2 मिनिटं भाजून घ्या। आता 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढलेलं आहे। आता यालाही पलटवायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता हा पण मस्त फुलल्या गेलेला आहे। तर अशाच प्रकारे सगळे बनवून घ्यायचे आहेत। तीच प्रोसेस आपल्याला
अजून रिपीट करायची आहे। थोडंसं तेल टाकायचं, मोहरी जिरे टाकायचं आणि बॅटर टाकायचं। त्याच्यानंतर 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने छान भाजवून घ्यायचं आहे। पाहू शकता अशाच प्रकारे सगळे जे आहेत मी बनवून घेतलेले आहेत। सोबतच टोमॅटो कांद्याची चटणी आणि हिरवी चटणी पण बनवलेली आहे। तुम्ही याला कॅचअपसोबत पण सर्व करू शकता। लहान मुलांना कॅचअप खूप आवडतो, त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता। किती मस्त टम्म फुगलेत आणि कलरफुल झालेले आहेत। मुलांना नवीन काहीतरी ही रेसिपी आणि चवीला हे अप्रतिम लागते, चटपटीत खूप छान लागते। नक्की ट्राय करा आणि आतून एकदम सॉफ्ट अशी होते। पाहू शकताय मस्त फुलल्या गेलेली आहे। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। प्लीज एक सबस्क्राईबचं बटन दाबा आणि ट्राय केल्यानंतर तुमचे रिव्ह्यू द्यायला विसरू नका। बाय बाय।